राज्यात यापुढे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याच्या ऐवजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पद सुद्धा या पदांचा लिलाव काढावा, जाहीर लिलाव काढावा. नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा कसा पाऊस पडला, हा पाऊस कोणाचा मोठा होता हे सगळ्यांनी आम्ही पाहिलेलं आहे. अनेक मतदार या पावसामध्ये भिजून चिंब झाले, पण लोकशाहीचे कपडे मात्र या पावसात विरघळून गेले. काळ्या पैशाशिवाय निवडणूक होत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. प्रामाणिक मतदारांनी लोकशाहीचा हा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहिला. निवडणुकांच्या या तमाशात आता मात्र महायुतीनं महायुतीचंच वस्त्रहरण केलं. या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजपा यांच्यातले वाद तर विकोपाला गेले. बघा, सगळ्यांना सत्ता हवी आहे, त्यामुळं हे वाद मिटल्याचं सुद्धा ते दाखवतील. पण नेमक्या अशा वेळी शिंदे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या एका पत्रानं मात्र मोठी खळबळ उडवून दिली. हे पत्र उपरोधिक जरी असलं तरी सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रामाणिक मतदारांच्या मनातली भावना या पत्रातून व्यक्त झाली आहे. निवडणुकीत पडलेल्या पैशाचा पाऊस पाहून शिंदे गटाच्या एका उमेदवारानं नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे एक मोठी मागणी केली आहे. सांगलीतल्या आष्टा नगरपालिकेतल्या शिंदे गटाचे उमेदवार आणि वाळवा तालुका संघटक वीर कुदळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं. राज्यात यापुढे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याच्या ऐवजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पद सुद्धा या पदांचा लिलाव काढावा, जाहीर लिलाव काढावा. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याविषयीचं विधेयक सादर करून ते मंजूर सुद्धा करावं. या पदासाठी वंचित असणाऱ्या गुन्हेगारांना संधी द्यावी असा उपरोधक टोला देखील त्यांनी लगावला. त्यांनी या मागणीचं निवेदन निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना सुद्धा पाठवलेलं आहे. वीर कुदळे यांनी शिंदे गटाकडून आष्टा नगर परिषदेची निवडणूक लढवलेली आहे. निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाकडून मतदारांना करण्यात आलेल्या पैसे वाटपावरून ही अनोखी मागणी करीत सरकारला त्यांनी घरचा आहेर दिला. निवडणुकीत पैशाचा पाऊस पाडण्यात बघा तसं कोणीच मागं राहिलेलं नाही, पण एकाच्याच पावसाचा जोर मात्र जरा जास्त होता मित्रांनो, हे तुम्हीही पाहिलं. शिंदे गटानं सुद्धा या निवडणुकीमध्ये भाजपाचे पैसे पकडून देण्याचे प्रकार उघडकीला आले, तशा काही घटना समोर आल्या. पण आता महायुतीच्याच उमेदवारानं निवडणूक घेण्याऐवजी पदांचे जाहीर लिलाव करावेत अशी मागणी करून महायुतीचंच पुरतं वस्त्रहरण केलं आहे. आता हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर करावं अशी मागणी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रानं केल्यामुळं अर्थातच मोठ्या चर्चेचा विषय बनला. यामुळे मात्र सध्याच्या निवडणुकांची दशा आणि दिशा हे मात्र अगदी ठळकपणे स्पष्ट झाले मित्रांनो. निवडणूक आयोगासाठी सुद्धा ही मोठी चपराक आहे, पण तरी सुद्धा कशातही काही बदल होईल, काही फरक पडेल असं अजिबात वाटत नाही. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.